श्रीपाद स्वामींनी अजून एक गोष्ट त्यांना सांगितली की तूच नंतर शृंगेरीचं जे आदिशंकराचार्यांचं पट आहे, मठ, तिकडचा मठाधिपती होशील. मठाधिपती झाल्यानंतर तुझाच शिष्य आणि त्याच्यानंतर अजून एक शिष्य तुझ्या परंपरेत एक येईल, तो म्हणजे कृष्ण सरस्वती, हा म्हणजे तू असशील, असं त्यांना सांगितलं. आणि अर्थात आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्रात देखील याचा उल्लेख येतो की कृष्ण सरस्वती म्हणजे नृसिंह सरस्वती, परमात्मा नृसिंह सरस्वतींचे गुरु. म्हणून श्रीपाद स्वामी त्यांच्या पाया पडले. मग ते म्हणाले तुम्ही माझ्या पाया का पडला? तेव्हा ते म्हणाले की तुला माझ्याकडे बघून पुत्र वात्सल्य निर्माण झालं, तर मग ही गोष्ट वाया जाऊ नये. तर माझी इच्छा आहे की मी पुढील अवतारात म्हणजे परमात्मा नृसिंह सरस्वती अवतारामध्ये तुझ्याकडून संन्यास दीक्षा ग्रहण करेल. काशी या क्षेत्री तू कृष्ण सरस्वती अवतार धारण करशील, या रूपात येशील, त्यावेळेला मी तुझ्याकडून दीक्षा ग्रहण करेल, संन्यास दीक्षा. तर एवढा सगळा हा सगळा संकल्प आहे. लागतात तेव्हा खूप जबरदस्त वाटतं. हो, अतिशय अतिशय.